स्वामी महाराज एकच आहेत, दुसरे तिसरे कोण नाही. मग विचार केला तर आजचा दिवस प्रगट दिन स्वामींचा 1149 साली स्वामींनी जन्म घेतला. आपण म्हणतो स्वामी असे महाराज आहेत, ना त्यांचा जन्म ना त्यांचा मृत्यू, ना त्यांचा जन्म ना त्यांचा मृत्यू. 1149 साली शेलेखेडे ग्रामीण भागामध्ये पंजाब गावामध्ये महाराजांचा जन्म. धरती दुभंग होऊन स्वामी बाहेर आले, छोटा बालक म्हणून मूर्ती. आणि देशभर जगभर स्वामींनी भ्रमण केलं, प्रचार प्रसार केला. आणि 1856 साली स्वामी महाराज कर्दळी वनात आले. कर्दळी वनामध्ये एक वारुळाच्या माध्यमातून प्रगट झाले. आणि 1856 ला महाराजांनी पहिलं पाऊल टाकलं अक्कलकोटमध्ये खंडेरायांच्या मंदिरामध्ये, खंडेरायांच्या मंदिरामध्ये. आणि त्या ठिकाणी महाराजांनी अक्कलकोटमध्ये अक्कलकोट निवासी म्हणून श्री स्वामी समर्थ. पहिल्या अक्कलकोटचं नाव तुम्हाला माहित असेल सर्वांना. आणि आजचं नाव काय आहे? अक्कलकोट. पहिल्या अक्कलकोटला नाव काय होतं माहिती आहे कुणाला? अलंकापुरम. अलंकापुरमचं नाव झालं अक्कलकोट. 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 कोट कुठे आहे? हे काय आहे? कोट. हे अक्कलकोट 22 वर्ष महाराजांनी वास केला त्या ठिकाणी. 1856 ते 1878 पर्यंत श्री स्वामी समर्थ त्या नावाने महाराजांनी अनेक सेवेकरांना, अनेक भक्तांना संकटमुक्त केलं. आणि स्वामींनी 1878 ला त्यांच्या भक्ताला सांगितलं, गुरुला सांगितलं, भक्त कोण होता? स्वामी चरित्र वाचतं का नाही? मी जातोय का? गुरुला सांगितलं स्वामी स्वामी सुद्धांना काय सांगितलं? स्वामी सुद्धांना सांगितलं की मी जातोय. ते म्हणजे जाऊ नका महाराज. महाराजांनी जाण्याचं फक्त सोन केलं, धुवून केलं. आणि पालखी निघाली महाराजांची. आणि पालखी निघाली असताना महाराज निघाले, सर्व दुःख झालं. अक्कलकोट मध्ये प्रचंड दुःख झालं. दुःखाचा डोंगर कोसळला. अनेक भारतातून जगभरातून सेवेकरी आले. महाराज गेले, महाराज गेले. एक मुसलमान व्यक्ती होती, तिने आवाज दिला, महाराज तुम्ही गेलात. महाराज त्या पालखीतून उठून बसले, म्हणले मैं गया नहीं, मैं जिंदा हूं. मैं गया नहीं हूं, मैं जिंदा हूं. आणि महाराजांनी सूक्ष्म रूपामध्ये आज पण कलियुगामध्ये जगभर भ्रमण, आज प्रत्येक ठिकाणी स्वामी महाराजांच्या अनुभूती मिळते. श्री स्वामी समर्थ जो हा षडक्षरी मंत्र आहे, हाच प्रत्येक ठिकाणी आपला मंत्र. ह्या मंत्राला कुठली सिद्ध करायची गरज नाही किंवा काही नाहीये. फक्त हा मंत्र श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा नामस्मरण हे मनापासून अंतःकरणातून येणं खूप गरजेचं आहे. आज अनेक सेवेकरी आहेत. आपलं कर्मकांड कलियुगामध्ये अनेक प्रश्न आहेत. प्रश्नाचा डोंगर आहे. प्रत्येक व्यक्तीसमोर, प्रत्येक कुटुंबासमोर, प्रत्येक घरासमोर काही ना काहीतरी प्रश्न उभा राहिलेला आहे. काय प्रश्न? माझा हा प्रश्न आहे, तो प्रश्न आहे. अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची लिस्ट निघते, प्रश्नांची लिस्ट तयार होते. घरात वाद भांडण, लग्न जमत नाहीये, नोकरी नाहीये, व्यवसाय नाहीये, अनेक गोष्टी.
याला एकमेव कारण आपल्या घरामध्ये आज स्वामी महाराजांचं अधिष्ठान, स्वामी महाराजांनी कलियुगाचा भार हा स्वामी महाराजांच्याकडे घेतलेला आहे. आणि स्वामी महाराज विचार केला तर आज आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे. आणि अधिष्ठानाबरोबर श्री स्वामी समर्थ नामस्मरण 11 माई नित्यसेवामध्ये 11 माई सेवा झाली पाहिजे. आणि स्वामी चरित्राचे दररोज क्रमशः 3 अध्याय होणं गरजेचं आहे आपल्या घरून सेवा. हळूहळू जे अनेक जन्माचे अनेक पिढीमधले आपल्या घराण्याला लागलेले दोष आपण माहेरवरून येताना काही दोष घेऊन आलेलो आहे. आणि इकडून सासरचे काही दोष हेच विलिनीकरण झालं आणि त्या दोषाचा डोंगर तयार झालाय. हा डोंगर लगेच खाली होणार नाहीये, त्याला टाइम लागणार आहे. काय लागणार आहे? टाइम लागणार आहे, टाइम जाणार आहे. मग ह्या टाइमासाठी डॉक्टर सांगतात विचार केला तर आपण डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर आपण आजार सांगतो. काय सांगतो? प्रत्येकाने दररोज आंघोळ करतो. आपण आंघोळ केल्याबरोबर आपण शरीर शुद्ध करतो ना. पण आतून कोणी शरीर शुद्ध केलंय का? आत किती साबण लावला, किती शॅम्पू लावला, दररोज अंगाला एवढं घासतो, जबरदस्त घासतो की आपण वरून शरीर शुद्ध करतोय, परंतु आतून आपल्याला आपल्या कर्मातूनच आपलं शरीर शुद्ध करायचे आहे. नामस्मरणातूनच आपलं शरीर शुद्ध करायचे आहे. आणि जी ताकद फक्त एका नामामध्ये जगातलं सगळ्यात सुवर्ण नाव असेल ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. ह्या मंत्राची ताकद